नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आता आजचा म्हणजेच 18 ते 19 जुलैचा हवामान अंदाज पुढीलप्रमाणे आहे। तर मित्रांनो, शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि व्हिडिओला असे दररोज हवामान खात्याचे अंदाज आणि दररोज आपल्या विभागात पाऊस पडेल किंवा नाही याच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मालेगाव, जळगाव, अकोला या ठिकाणी, तसंच इकडे अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी खूप जोराचा पाऊस म्हणजे आता पुढील 48 तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता तुम्हाला पाहायला मिळते। तर मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर इकडे शहाडा जर इकडा भाग, जर मालेगाव, इकडे नाशिक जर हे पाहिलं तर तुम्हाला एकदम ढग आता दाटलेले दिसत आहेत। तसंच जर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी जर पाहिलं तर आता 48 तासामध्ये जोरदार ते अति जोरदार म्हणजेच विजेच्या कडकडाटासह आणि ढगाच्या गडगडासह पावसाची शक्यता आहे। तसंच मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जर इकडं मराठवाड्यामध्ये पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच इकडं जळगाव, नांदेड, बीड खूप मोठा पाऊस होणार आहे 48 तासामध्ये। आता तुम्ही सकाळी जर बघितलं असलं तर तुम्हाला ऊन चमकलं दिसलं असेल। त्याच उन्हाच्या गरमीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वातावरण सक्रिय झालेले आहे। तसंच जर इकडं मुंबई, नाशिक, सुरत, जळगाव, सोलापूर, सांगली इकडे सुद्धा कोकण किनारपट्टीकडे खूप मोठा पाऊस म्हणजे अतिवृष्टी, विजेच्या कडकडाटासह आणि ढगाच्या गडगडासह मोठा पाऊस होणार आहे। एकंदरीत सांगायचं झालं तर आता महाराष्ट्रामध्ये येत्या 10 दिवसामध्ये खूप मोठा पाऊस पडणार आहे। तरी पण शेतकरी मित्रांनी आपली शेतीतले कामे लवकरात लवकर आवरून घेण्याची कृपा करावी। तर मित्रांनो, तसं जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता खूप मोठा पाऊस पडणार आहे। खूप मराठवाड्यामध्ये इतके दिवस पावसाने विश्रांती घेतली होती, हलक्या सरी बरसत होत्या, पण आता इथून पुढे खूप मोठा पाऊस होणार आहे। तसंच पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, नांदेड या ठिकाणी सुद्धा असा खूप मोठा पाऊस आता तुम्हाला 48 तासामध्ये पाहायला मिळणार आहे। काय ठिकाणी इकडे नागपूर, जर इकडे अमरावती पाहिजे तर पाऊस सुरू झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ।